हॅलो फ्रेंड्स, आज माझी मम्मी बनवणार आहे माझी फेवरेट डिश म्हणजे दाबेली। तर आता चला सुरू करूया। पहिले माझ्या मम्मीने इथं कढई ठेवली आहे व आता ती कढईमध्ये तेल घेत आहे। तर आता माझ्या मम्मीने कढईमध्ये तेल घेतला आहे आणि गॅस हा खूप कमी राहून द्या फ्रेंड्स। आता माझ्या मम्मीने एक डब्बा ओपन केला आहे। तर आता माझ्या मम्मीने लाल तिखट मसाला घेतला आहे व आता ती इथे टाकत आहे। तर फ्रेंड्स आता माझी मम्मी कच्ची दाबेली मसाला टाकत आहे। तर आपला मसाला म्हणजे आता टाकून होतोय व मसाला टाकून झाल्यानंतर आता माझी मम्मी हिंग टाकत आहे। हिंग टाकलंय आपण व गॅस लो आहे। आता याला आपण मिक्स करूया। मिक्स फ्रेंड्स आपल्याला थोडंसंच करायचंय। मिक्स झाल्यानंतर परत थोडासा मसाला टाकायचा आहे, कच्चा दाबेली मसाला। फ्रेंड्स कच्चा दाबेली मसाला टाकल्यानंतर दाबेलीचं सगळ्यात मेन चीज म्हणजे बटाटे टाकायचे आहे व बटाटे आपल्याला त्यांचे साले काढायचे आहे। तर फ्रेंड्स आपण बटाटे टाकत आहे। तर बटाटे पूर्णपणे टाकून झालेले आहेत। तर आता या बटाट्यांना आपण मिक्स करून घेऊया। आम्ही तुम्हाला मिळतो हे बटाटे सर्व मिक्स करून। तो बटाटे मिक्स करता करता आपल्याला बटाट्यांमध्ये थोडंसं 1 ग्लास पाणीही टाकायचं आहे व आता आम्ही तुम्हाला बटाटे मिक्स करून मिळूया। फ्रेंड्स 1 ग्लास पाणी टाकलं ना तरी पण आपल्याला अजून 1 ग्लास पाणी टाकायचंय, म्हणजे आपल्याला पूर्णपणे 2 ग्लास पाणी टाकायचंय। फ्रेंड्स आता आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ, आणि अजून 1 चमचा टाकायचा आहे व आता त्याला परत मिक्स करून घ्यायचंय। फ्रेंड्स आता आपली भाजी पूर्णपणे मिक्स झाली आहे। आपण रिझल्ट बघूया। तर फ्रेंड्स आपलं झालं आहे आता। तर फ्रेंड्स आता आपण आपली भाजी ताटात काढून घेत आहे। आता आपली भाजी पूर्णपणे ताटात काढून झालेली आहे। आता ही भाजी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे ही भाजी या प्लेटमध्ये व्यवस्थित प्लेन करून घ्यायची आहे। तर आता आपली भाजी पूर्णपणे प्लेटमध्ये प्लेन करून झालेली आहे। तर फ्रेंड्स आता याच्यावर आपल्याला आधी कांदा टाकायचा आहे, मग शेंगदाणे टाकायचे आहे आणि डाळिंब टाकायचे आहे व कोथिंबीरही टाकायची आहे व ही शेव ही टाकायची आहे। आता आपण हे सर्व टाकत आहे। तर फ्रेंड्स माझी मम्मी खूप डिझाईन मध्ये टाकत आहे। आता आपण डाळिंब टाकत आहे। तर फ्रेंड्स अजून दाबेली पण पूर्ण झालेली आहे आणि या दाबेलीचा लुक किती छान, दाबेलीचा म्हणजे या भाजीचा व कांद्याचा, शेंगदाण्याचा व डाळिंबचा लुक किती छान येत आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे। फ्रेंड्स या व्हिडिओला तुम्ही एंड पर्यंत बघा व आपल्या घरच्या घरी बनवा स्पेशल दाबेली। फ्रेंड्स मी सांगतो तुम्ही माझ्या घरी येऊन हे माझ्या मम्मीच्या हातची दाबेली खाऊन बघा। जर काय तुम्ही ही दाबेली 5-6 नाही खाल्ल्या तर माझं नाव चेंज करून टाका। फ्रेंड्स बघा आता आपण कोथिंबीर टाकत आहे। ठीक आहे। तर आता आपण शेव टाकत आहे। फ्रेंड्स ही शेव आपण पावभाजी व मिसळ पाव मध्ये यूज करतो ना, ती शेव याच्यात टाकायची आहे। फ्रेंड्स मला आत्ता कळालंय की ही शेव ती नाहीये, ही शेव स्पेशल दाबेलीसाठी जी शेव आहे। फ्रेंड्स थांबावर का मला जरा कॅमेराला फोकस करून द्या। तर फ्रेंड्स कॅमेऱ्याने आता फोकस केला आहे आणि आपला रिझल्ट बघा फ्रेंड्स किती छान येतोय। फ्रेंड्स आपलं झालं आहे आता हे मिक्स करून, पण आपला कॅमेरा फोकस नाही करत आहे म्हणून फ्रेंड्स तुम्ही आता कसं तरी बघून घ्या। फ्रेंड्स माझ्या मम्मीने हे पाव कापून घेतले आहे। आपल्याला जेवढे पाव पाहिजे तेवढे आपण घ्यायचे ते। हे बघा फ्रेंड्स हे मम्मीने माझ्या ना चाकूने पाव कापले आहेत। तर फ्रेंड्स माझ्या मम्मीने एका डब्यामध्ये इमली चटणी काढून घेतली आहे। बघा फ्रेंड्स असा याचा कलर आहे।
आणि ही चटणी या पावांना लावायची आहे फ्रेंड्स. व आता आपण इथे बटर ही लावत आहोत. बघा फ्रेंड्स, बटर आपल्याला आपण इथं पॅन ठेवला आहे व हे बटर जे आहे ना हे आपल्याला पॅन मध्ये टाकायचं आहे. फ्रेंड्स, आपण बटर असं पॅन मध्ये आता लावून घेतलं आहे व आता ही चटणी स्पून मध्ये घेऊन पावांना लावायची आहे. व थोडीशी भाजी व आपण जे या भाजीमध्ये टाकलंय हे पण लावून घ्यायचं आहे. तर आपली एक दाबेली डन आहे, म्हणजे ही दाबेली डन आहे व ह्या दाबेलीला आता आपल्याला ज्या पॅन मध्ये बटर लावलंय त्या पॅनवर ठेवायचे आहे. तर फ्रेंड्स, आपण या सगळ्यांचं असं रेडी करून तुम्हाला मिळूया. तर फ्रेंड्स, आपली क्रिस्पी दाबेली तयार झाली आहे व मी याला टेस्ट करतो व आपल्याला 10 आउट ऑफ रेट देतो. तर फ्रेंड्स, ही दाबेली खूप छान आहे म्हणून मी याला 10 आउट ऑफ 9.5 रेट देतोय. तर थँक्यू फ्रेंड्स हा व्हिडिओ वॉच करण्यासाठी व आपणही बनवा घरच्या घरी स्पेशल न्यू दाबेली.